काही जबरदस्त दिसतंय ना? सुटलं की नाही तोंडाला पाणी? चला तर मग खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये एका मस्त झणझणीत आणि मस्त रेसिपीसोबत. तर आज आपण पाहतोय मस्त गावरान पद्धतीने मसाला वांगं कसं बनवायचं ते. खरं तर भरपूर पद्धती आहेत मसाला वांगं बनवायच्या किंवा वांगं बनवायच्या पद्धती भरपूर आहेत. तर या गावरान पद्धतीने तुम्ही ना नक्की बनवून पहा. खूप जास्त आवडेल तुम्हाला आणि नेहमी नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवून तुमच्या घरच्यांना खाऊ घालाल. तर सुरुवात करूयात. तर इथे ना जांभळ्या कलरची वांगी घेतलेली आहेत. खरं तर हिरव्या कलरची वांगी जी असतात ना ती चवीला अप्रतिम लागतात. तर माझ्याकडे ती नव्हती म्हणून ही घेऊन आले. म्हणजे मला भेटली नाही म्हणून मी ही घेऊन आले. तर इथे वाटणामध्ये मी काय घेतले, लसूण घेतलाय, भरपूर सारा लसूण घेतलाय, आलं थोडंसं, भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, खोबरं, जिरं आणि थोडेसे धणे. धणे घालायचे, कोथिंबीरसुद्धा घालायची, कलर छान येतो. आणि शेंगदाणे फक्त इथे मी भाजून घेतले, बाकी काही भाजून घेतलेले नाही आहे. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, वांग्याचे काटे काढून घ्यायचेत आणि देठ थोडासा कट करायचा. बाकीचा देठ आपल्याला ठेवायचा थोडासा आणि अर्धा कट करायचा आणि अर्धा ठेवायचा. तर पहिल्यांदा ना काटे काढून घेऊयात, म्हणजे खाताना आपल्याला त्रास होत नाही खायला. तर हे देठसुद्धा ना खूप छान लागतं. आपण जेव्हा वांगं खातो ना, तेव्हा हे देठसुद्धा खूप छान लागतं. बरेच जण खात असतील, काहींना नाही आवडत, पण एकदा खाऊन पहा, नक्की तुम्हाला आवडेल. तर हे पाहू शकता, या पद्धतीने थोडं देठ काढून घ्यायचं आणि आता काय करायचं, आतमधून काप करून घ्यायचे आपल्याला. त्यामुळे असं 2 इकडून एकदा आणि म्हणजे 4 भाग झाले पाहिजे वांग्याचे, अशा पद्धतीने करून घ्यायचं. पूर्ण भाग नाही करायचे. हे पाहू शकता, देठापर्यंत असं कापून न्यायचं आणि आतपर्यंत बघायचं. किडीले असेल वांगी तर अजिबात घ्यायची नाही, त्यांनी डोळ्यांना म्हणजे त्रास होतो. तर हे पाहू शकता, या पद्धतीने ना खालीपर्यंत बघायचं पूर्णपणे किडीले आहे. थोडं जरी वाटलं ना तरी अजिबात घ्यायचं नाही. तर या पद्धतीने आपण सगळे कट करून घेऊयात वांगी. तर हे ना मला इथे पाहू शकता थोडंसं काळं वाटलं आतमधून. ते किडीला होतं की नाही माहीत नाही, पण असं थोडं जरी दिसलं ना घेऊ नका, कारण डोळ्याला काहीतरी लासरू वगैरे असं काहीतरी होतं म्हणतात, म्हणून अजिबात घेऊ नका. तर या पद्धतीने आता माझ्याकडे भरपूर वांगी होती, त्यामुळे ना मस्त आता एक करून इथे मी कट करून घेतलेले आहेत. आता वाटण तयार करायचं आहे आपल्याला, त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतले आणि यामध्ये ना आता सगळं एकत्र करायचं आणि त्यामध्ये थोडंसं आहे ना आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. म्हणजे काय होईल, छान अशी कलर येईल आपल्या म्हणजे मसाल्याला. तर फक्त शेंगदाणे भाजून घेतलेत मी ते आणि खोबरं वगैरे कच्चंच घेतलेलं आहे. तर सगळं एकत्र घेतलेलं आहे मी, कोथिंबीर वगैरे घातलं आहे. आता यामध्ये ना थोडासा गरम मसाला घातला आहे. तर तुम्ही गरम मसाल्याच्या ऐवजी ना फ्रेश मस्त असे लवंग वगैरे घालून करू शकता, दालचिनी वगैरे. तर ह्याच्यातच मी मीठ घातलेलं आहे वाटणामध्येच. तर एकत्र वाटून घेऊयात थोडं-थोडं पाणी घालून आता याला. तर इथं पाहू शकता, या पद्धतीने ना मी थोडं पाणी घालून वाटण करून घेतलेलं आहे. खूप जास्त बारीक नाही, असं थोडंसं जाडसरच ठेवलंय, मस्त लागतं. तर इथे ना आता वांगी स्वच्छ धुवून घेतली होती ऑलरेडी मी अगोदरच. आता या पद्धतीने ना असा मसाला आतपर्यंत भरायचा आणि खूप जास्त पाणी नाही घालायचं वाटताना, म्हणजे ते मसाला ना छान असा भरला जातो मग, जास्त पाणी नाही घातलं तर. आणि काही जण काय करतात, वांग्यामध्ये ना अगोदर मीठ लावून ठेवतात. तसंही करू शकता तुम्ही, पण मसाल्यामध्ये थोडंसं मीठ जास्त घातलं ना, तर काही गरज पडत नाही मीठ लावायची आणि छान चवसुद्धा लागते. तर या पद्धतीने ना असं दाबून-दाबून मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला. तर म्हटल्याप्रमाणे वांग्याचे ना भरपूर प्रकार आहेत, बनवायची पद्धत भरपूर आहेत. म्हणजे तुम्ही खारं वांगं म्हणू शकता किंवा कोणी कांदा वगैरे घालून बनवतं सुक्का मसाल्यामध्ये. तर या पद्धतीने नक्की बनवा. इतकं भारी लागतं ना, काय सांगू, गरम-गरम भाकरीबरोबर मस्त खायचं. या पद्धतीने आता सगळी वांगी भरून घेऊयात आपण. तर इथे ना आता सगळी वांगी आपण इथे भरून घेतलेली आहे, पाहू शकता. आणि बाकीचा मसाला जो आहे ना उरलेला, तो आपल्याला तेलामध्ये घालणार आहे आपण. तर इथे छान अशी वांगी मस्त दाबून-दाबून भरलेली आहे. थोडासा मसाला उरलाय. तर इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं. त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घ्यायचं तेल तापलं की. त्यानंतर हिंग घालायचं थोडंसं. त्यानंतर यामध्ये आपल्याला आता थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. म्हणजे कलर छान येईल आपल्या ग्रेव्हीला. मिरच्या ऑलरेडी घातलेल्या आहेत. कढीपत्ता घालायचा. फक्त कलरसाठी मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. किंवा तुम्हाला मिरच्या नसेल घालायच्या तर फक्त मसाला तुम्ही घालू शकता. आणि थोडीशी हळद पावडर घातलेली आहे.
आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं ना घरगुती मसाला घातला आहे. इथे मी घरगुती जो बनवतो ना आपण तो मसाला घातलेला आहे. तर यामध्ये आता एक 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 करून वांगं आपण घालून घेऊयात. मस्त तेलामध्ये ना आधी अशी फ्राय करून घ्यायची आणि नंतर आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. तर घालून घेऊयात वांगी आणि आपला जो मसाला उरलेला होता की नाही तो सुद्धा आपल्याला इथे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. इतकं भारी लागतं ना, खरं सांगते तुम्ही नक्की ट्राय करा. इतकं आवडेल ना तुम्हाला, खरंच नक्की बनवून पहा. तर छानपैकी हे सुद्धा तेलामध्ये आता परतून घेऊयात आणि मिक्सरचं भांडं आपल्याला धुवून घ्यायचं आहे. तेच पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. मिक्सरमध्ये जो मसाला थोडाफार उरला होता त्याच्यामध्ये पाणी थोडंसं ॲड करून ते याच्यामध्ये घालायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत नाही तर परतून घेतले. पाहू शकता मसाला. आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर असं छान तेल सुटेपर्यंत अगोदर परतून घ्यायचं आणि नंतर गरजेनुसार एकदम थोडं पाणी घालायचं. जास्त घातलं की काय होतं मग वांग्यातला मसाला जो आहे ना तो पूर्णपणे रश्श्यात उतरून जातो. तुम्ही पाहू शकता. आणि पाणी घातलं ना थोडं जास्त हलवत नाही बसायचं आपल्याला. असं झाकण ठेवून ना मस्त एकदा दोनदा फक्त असं हलवायचं. आणि यामध्ये ना मीठ घालायची काहीच गरज नाही कारण आपण ऑलरेडी जास्तीचं मीठ घातलं आहे. जास्तीचं म्हणजे प्रमाणामध्येच घातलेलं आहे, त्यामुळे नंतर घालायची काही गरज नाही वाटत आहे. हे पाहू शकतो या पद्धतीने ना मी पाणी घातलेलं एवढं जास्त. आता शिजण्यासाठी आता वांगी जास्त आहे त्यामुळे शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागेल. आणि आता यावरती आपल्याला काय करायचं आहे, झाकण ठेवून द्यायचं आहे शिजण्यासाठी. तर थोडीशी उकळी येऊ द्यायची. नंतर आपण अर्धवट झाकण ठेवायचं आहे म्हणजे काय होतं उतू जात नाही आपलं जी भाजी असते ती. तर अर्धवट झाकण ठेवून आपण याला शिजवून घेणार आहोत. आता दिसायला तर मस्त दिसते ना एकदम. तर आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि शिजवून घेऊयात आपण याला. तर शिजवून झालंय एक 7 ते 8 मिनिटानंतर मस्त अशी वांगी शिजलेली आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि बघू शकता काय मस्त झालाय मसाला आपला. हे बघू शकता. तर नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर जरूर बनवून पहा आणि लाईक करा. आपल्या व्हिडिओला शेअर करा या रेसिपीला आणि नक्की घरी बनवून पहा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच आणि सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन दिले ते सुद्धा क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा. बाय.